आज झाला मला कंपनीला जायला उशीर, तर HR तर आज हाफ डेच लावतो. तर रामकृष्ण हरी मंडळी, मी झालो तयार, पण माझी रूम एकदम व्यस्त होती आणि कपडे एवढे धुवायचे राहिले. मग विचार करा लॉन्ड्रीला देऊ, पण तेवढी तर माझा पगार नाही. मग आलो भोले बाबाकडे आणि घेतलं दर्शन आणि निघालो. मग तेवढ्यात आपल्या PCM ला आढळलं की आपली पाईपलाईन करायची राहिली. मग खोदला चांगला रोड आणि टाकली पाईपलाईन. CMCचं हे महान काम बघून मी निघालो कंपनीकडे. मला झाला होता उशीर, मग काही ST ची वाट न पाहता टमटम पकडली आणि आलो बस स्टॉपला. पण इतका उशीर झाला होता, मग पळतच जावं लागलं. आल्या आल्या माझी फाईल चेक करायला लागलो, कारण थोडं अपडेटेड राहिलं तर चांगलं राहत. मग याला म्हटलं चाल तुला दाखवतो गौतमी पाटील. तर आम्ही आलो गौतमी पाटील बघायला, पण ती तर पोस्टरवर होती. मग या काकांनी सांगितलं अरे ती तर 18 तारखेला येणार. मग आम्ही जरा खुश झालो आणि आलो बस स्टॉपवर. बसची वाट बघत होतो, तर बस तर 5च मिनिटात आली. आज तर कमालच झाली. या गोष्टीचा आनंद मिरवत बसलो आम्ही बसमध्ये. तर हा म्हणतो मला 2 तिकीटं पाहिजे. म्हटलं कशाची? तर म्हणत गौतमी पाटीलच्या शो. या इंग्रजी शाळेतल्या हुशार मुलांना विचारलं आडूपण आणि सदूपण किती. त्यातलं एक म्हणालं जा गपचूप जेवायला. मग आलो मावशीकडे जेवायला. मावशीने तर आज खूपच भारी जेवण बनवलं. आजच्या जेवणाचा आनंद घेऊन मी निघालो रूम कडे. आमच्या गल्लीत तर आता दोघंच उरलो, मी आणि एक काळं कुत्रं. मग केला आजचा ब्लॉग समाप्त. आवडला तर सबस्क्राईब.